आज एका नवीन फ्लेवरचा ॲनिव्हर्सरी केक आपण बनवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बेकिंगपासून सुरुवात करणार आहोत. तर बेकिंगसाठी मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं आहे. तर तुम्ही नेहमी विचारता की प्रीमिक्स कुठलं वापरते. मी प्रिस्टाईनचं प्रीमिक्स वापरते, व्हॅनिला आणि चॉकलेटही. ही 5 किलोची बॅग आहे बघा. व्हॅनिलाचं मी 5 kgचं आणते आणि चॉकलेटचं साधारण 2 किलो प्रीमिक्स मी आणून ठेवत असते. तर 400 ग्रॅम प्रीमिक्ससाठी 200 ग्रॅम पाणी, 1 टीस्पून ऑइल टाकून ते मिक्स करून घेतलं. त्यात थोडंसं इमल्शनसुद्धा टाकलं. इथे ऑइल वापरताना कुठलंही रिफाईंड ऑइल तुम्ही वापरा, जसं की सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन ऑइल, तिळाचं, मोहरीचं असं स्ट्रॉंग फ्लेवरवालं व फ्रॅग्रन्सवालं तेल इथे वापरू नका. केक टीन ऑइलने ग्रीस करून घेतला. त्यावर थोडासा मैदाही डस्ट करून घेतला. तुम्हाला हवं असल्यास टीन साईजचा बटर पेपर कट करून तोही तुम्ही वापरू शकता. याने तुमचा केक बेक झाल्यावर अगदी इझिली बाहेर निघेल. त्यानंतर OTG प्रीहीट करायला ठेवला आणि बॅटर मिक्स करून घेतलं. बॅटर मिक्स करताना इथे विस्कचा वापर करावा. बॅटर एकाच दिशेने फेटून ते मिक्स करून घ्यावे. त्याच्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. असं छान रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर झालं पाहिजे. पाणी थोडं कमी वाटत असेल तर ते तुम्ही थोडं ॲड करून घेऊ शकता. वेगवेगळ्या कंपनीचं प्रीमिक्स वापरत असाल तर त्याच्यानुसार आपल्याला पाण्याचे प्रमाण कमी जास्त करावे लागते. त्यानंतर केक टीन OTGमध्ये ठेवून केक 40 मिनिटासाठी बेक करून घेतला. 30 मिनिटे झाल्यावर केक एकदा चेक करून बघायचा. केक तुम्ही कढईत सुद्धा बेक करू शकता. त्यानंतर केकमध्ये अशी टूथपिक टाकून बघायची. टूथपिक अगदी क्लीन बाहेर आली तर केक बेक झालाय असं समजायचं. बऱ्याचदा बघा आपला केक बोर्ड टर्न टेबलवरून घसरतो, तर तो घसरू नये यासाठी त्याच्यावर एक टिश्यू ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी स्प्रेड करायचं. इथे तुम्ही टिश्यूऐवजी एक छोटासा रुमाल ओला करून वापरू शकता. त्यामुळे तुमचा केक बोर्ड टर्न टेबलवरून घसरणार नाही. केकच्या अशा 3 स्लाइस करून घेतल्या. पाण्यामध्ये ऑरेंज इमल्शन आणि ऑरेंज क्रश टाकून सिरप तयार करून घेतलं. क्रीममध्ये सुद्धा थोडंसं ऑरेंज इमल्शन टाकून घेतलं. हे थोडं इमल्शन प्रत्येक गोष्टीत वापरल्यामुळे केकला एक छान माइल्ड असा फ्लेवर येतो. हो, पण इमल्शन अगदी जास्त पण वापरू नका, नाहीतर केकची टेस्ट चांगली लागणार नाही. या अशा प्रकारच्या रियुजेबल सिलिकॉन बॅगचा वापर मी केक क्रमकोट करण्यासाठी वापरते. बोर्डवर थोडीशी क्रीम लावून घेतली. त्यानंतर त्यावर केकची मधली स्लाइस ठेवून घेतली. ती छान सिरपने सोक करून घेतली व क्रीमने त्याच्यावरती एक लेअर देऊन घेतली. 1 ते 1.5 टेबलस्पून ऑरेंज क्रश टाकून तो पसरवून घेतला. त्यानंतर त्यावर टूटी फ्रुटी टाकून घेतली. इथे बघा चोको चिप्स आणि टूटी फ्रुटी आणि काही चेरीज ठेवण्यासाठी मी हा डब्बा वापरते. हा असाच डब्बा मी फ्रीजमध्ये स्टोअर करते. एकाच डब्यात 3 ते 4 गोष्टी याच्यात स्टोअर होतात व तो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे गोष्टी खराबही होत नाहीत. कुठल्याही फ्रूट फ्लेवरचा केक करणार असाल तर तिथे टूटी फ्रुटी नक्की वापरा. त्याने एक छान क्रंच येतो. अशाच प्रकारे 3ही स्लाइस एकमेकांवर अरेंज करून केक क्रमकोट करून घेतला व फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला. पण सेट करायला ठेवण्याच्या आधी बोर्ड एकदा क्लीन करून घ्यायचा, नाहीतर बोर्डला लागलेली क्रीमसुद्धा सेट होते व ती नंतर साफ करायला खूप त्रास होतो. त्यानंतर व्हाईट क्रीमने केकला फायनल फिनिशिंग देऊन घेतली. वरच्या बाजूने आपण फॉन्डंट अप्लाय करणार असल्यामुळे वरच्या बाजूने क्रीम नाही लावली तरी चालेल. कोम स्क्रॅपर वापरून केकच्या साईड वॉलला मस्त डिझाईन बनवून घेतली. कोम स्क्रॅपर वापरल्यामुळे केकचा लुक बघा किती चेंज झालाय. मला जे केक टॉपर्स पाहिजे होते ते एका ग्लॉसी पेपरवर प्रिंट करून आणले. हा फोटोसाठी वापरणारा पेपर आहे. हे बघा, हे अशा प्रकारचं एक केक टॉपर मी आणलं होतं. ॲनिव्हर्सरी किंवा वेडिंग केकसाठी तुम्ही हे वापरू शकता. त्याच आकाराचा एक फोटो प्रिंट करून आणला व तो सेलोटेप लावून सील करून घेतला.
त्यानंतर गोल्डन रिबनचा एक छोटा पीस कट करून घेतला. तो किती कट करायचा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. हे टॉपर आपण बनवले होते ते कट करून घेतले. एक साईडला गर्ल टॉपर लावून घेतलं व दुसऱ्या साईडने रिबन ओपन होऊ नये यासाठी ती थोडीशी जाळून सील करून घेतली. त्यानंतर व्हाईट कलरचं फॉन्डंट नीड करून लाटून घेतलं. हाच केक टीन मी केक बेक करण्यासाठी यूज केला होता. त्याच्यापेक्षा छोटं असं सर्कल आपल्याला बनवायचंय. असे 2 सर्कल आपण इथे बनवून घेणार आहोत. आज आपण कपल पूलवाला केक बनवणार आहोत. त्यात सिक्रेट मेसेजही येणार आहे. आता इथे बघा, मी गर्लचा फोटोला रिबन अटॅच करून घेतली आहे. तर बॉयचा फोटो मी तसाच फॉन्डंटवर ठेवला आहे. आता इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जेवढी रिबन आहे तेवढा फॉन्डंटचा पीस मधून कट करून घ्यायचा. एकच सर्कल आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. फॉन्डंटची जी पट्टी आपण कट करणार आहे ती रिबनच्या साईजची असावी. त्या स्ट्रिपच्या एक साईडला गर्ल आणि एक साईडला बॉय राहील एवढी जागा सोडून मधली पट्टी कट करायची आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता मी कसं केलंय ते. खालच्या फॉन्डंटला आपल्याला कट करायचं नाहीये. फक्त वरच्या फॉन्डंटला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा आहे आणि रिबन अशी खालून ओवून घ्यायची आहे. फक्त आपल्याला ओवून बाहेर काढायची, बाकी काहीच करायचं नाहीये. आणि अशी ट्रायल घेऊन बघा. आता इथे मी मार्किंग करून घेतलंय की गर्लचा स्टॅच्यू कुठपर्यंत येतोय. त्यानंतर कट केलेल्या ठिकाणी खालच्या फॉन्डंटवर आपल्याला मेसेज राईट करायचा आहे. इथे तुम्ही कुठलाही मेसेज राईट करू शकता. खालचा जो फॉन्डंट होता तो पीस आपण आधी ठेवून घेतलाय आणि त्याच्यानंतर वरच्या फॉन्डंटचा पीस ठेवायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे रिबन ओवून घ्यायची आहे. माझा हात मध्ये आल्यामुळे तुम्हाला हे इथे स्पष्ट दिसत नाहीये, पण या आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही ते व्यवस्थित बघितलं असेलच. नसेल बघितलं तर पुन्हा मागे जाऊन बघू शकता. त्यानंतर थोडीशी क्रीम लावून बॉयचं कटआउट तिथे स्टिक करून घ्यायचं. क्रीममध्ये थोडासा मरून कलर टाकून घ्यायचा. मला थोडी डार्क शेड हवी होती, त्यामुळे मी पायपिंग बॅगमध्ये सुद्धा थोडासा कलर टाकून घेतला व त्यानंतर त्यामध्ये ती क्रीम फिल करून घेतली. इथे अगोदर शेल नोझल वापरून मी अशी प्रकारची डिझाईन बनवली होती, पण ती मला फारशी आवडली नाही व त्याने फॉन्डंट सुद्धा कव्हर होत नव्हता. त्यामुळे ती मी काढून घेतली व एका छोट्याशा स्टार नोझलने ही अशी वेणीची ब्रीडची डिझाईन बनवून घेतली. त्याच नोझलने छोटे छोटे स्टार्स खाली बॉर्डरला काढून घेतले. केकवर शुगरने बनवलेले असे हार्ट्स लावून घेतले. हे हार्ट लावण्यासाठी तुम्ही क्रीमचा वापर करू शकता. ते नुसते फॉन्डंटवर ठेवले तर ते चिकटणार नाहीत. एक छोटासा कट देऊन घेतला जिथे आपल्याला केक टॉपर इन्सर्ट करायचा आहे. इथे बघा, केक टॉपरची खालची खोचायची दांडी खूपच छोटी होती, त्यामुळे तिथे मी एक टूथपिक स्टिक करून घेतली. आणि आता बघा, अशा प्रकारे आपण केकवर टॉपर लावून घेऊ शकतो. केकवर थोडासा सिल्वर स्प्रे मारून घेतला, त्याने केकला एक छान प्रकारची शाईन येते. तर अशा प्रकारे तयार झाला आपला कपल पुल आउट केक. याला आपण सिक्रेट मेसेज केकही म्हणू शकतो. हा आपण वेडिंगसाठी, ॲनिव्हर्सरीसाठी किंवा एंगेजमेंटसाठी वापरू शकतो, किंवा एखादा छानसा सिक्रेट मेसेजसाठी सुद्धा आपण हा केक वापरू शकतो. तर कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग केक बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.